नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. अकॉर्डिंग टू सचिन किरस थेरी ऑफ टाइम कंपन्सेशन, ही टाइम ही कन्सेप्ट इलॅबोरेट करते, टाइमला डिफाईन करते असं बोलता येणार नाही, पण टाइम ही कन्सेप्ट इलॅबोरेट करते. तर अकॉर्डिंग टू सचिन किरस थेरी ऑफ टाइम कंपन्सेशन, टाइम जो असतो ना तो ॲझॅक न्यूटनचा किंवा लायबनिजचा जो लिमिटचा जो फंडामेंटल रूल आहे, लिमिट एच टेंड टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1, हा फॉर्म्युला किंवा हा रूल फॉलो करतो. टाइम जो आहे ना तो कॅल्क्युलसचा बेसिक रूल लिमिट एच टेंड टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1 हा रूल फॉलो करतो. आणि हा रूल कोण फॉलो करतं? हा रूल खऱ्या अर्थाने परफेक्ट स्क्वेअर फॉलो करतो. हा रूल जो आहे ना, हा रूल हा खऱ्या अर्थाने जॉमेट्रिकल ह्याच्यामध्ये एक स्ट्रेट लाईन फॉलो करते आणि स्ट्रेट लाईन नंतर हा रूल परफेक्ट स्क्वेअर फॉलो करतो. तर टाईम जो असतो ना तो टाईम जो क्वांटामध्ये असतो, हा क्वांटा जो आहे का नाही हा जॉमेट्रिकली तो परफेक्ट स्क्वेअर आहे. तर ह्याच्याविषयी डिटेलमध्ये म्हणजे इट इज द हे जे पुस्तक जे मी लिहिलेलं आहे, वाचकांना त्याचं नाव माहीतच आहे की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थेरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरेन्शिएट, इंटायर युनिवर्स इज डिवायडेड इंटू 2 टाइम कंपोनंट, साइन थिटा आणि कॉस थिटा हे टाइम कंपोनंट आहे. साइन थिटा आणि कॉस थिटा हे काय टाइम कंपोनंट आहे. आणि वेक्टर जो आहे ना तो टाइम रिप्रेझेंट करणारा कंपोनंट आहे, म्हणजे कन्सेप्ट आहे. तर हिच्याविषयी डिटेलमध्ये माझं मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन मी माझ्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की टाईम जो आहे ना हा टाईम या कन्सेप्टला इलॅबोरेट करतो. हा ॲज स्टीफन हॉकिंगच्या ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईमची स्ट्रॉंग कमेंट्री आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन किंवा गॅलिलिओचा लॉ हे जे आहेत ना हे लॉ ऑफ टाईम आहे. हे अजूनही सायंटिस्ट लोकांना समजत नाही. हे लॉज ऑफ टाईम आहे. न्यूटनचे जे नियम आहेत ना हे युनिव्हर्सल आहेत, काय टाईम फॉलो करतो. अल्बर्ट आइन्स्टाईनचे नियम आहेत ना हे युनिव्हर्स म्हणजे पूर्ण टाईम फॉलो करतात. आणि स्टीफन हॉकिंगचे नियम आहेत ना हे टाईम फॉलो करतात, कारण ते अल्बर्ट आइन्स्टाईनच्या थेरी ऑफ रिलेटिव्हिटी अँड क्वांटम मेकॅनिक्स यांना जोडणारा दुवा आहे. तर याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव वाचकांना अर्थात माहीतच आहे की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थेरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरेन्शिएट, साइन अँड कॉस थिटा आर नथिंग बट द टाइम कंपोनंट्स ऑफ द युनिवर्स. तर त्याच्याविषयी वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात. हे पुस्तक मी सेंट्रल गव्हर्नमेंटलाही सबमिट केलेलं आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याची प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.